नमस्कार. आपण पाहत आहात झुंजार न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ. केज शहर व पंचक्रोशीमधील उपेक्षित कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मागील अनेक वर्षापासून शहरात सांस्कृतिक भवन निर्माण व्हावे यासाठी कलावंत व नागरिक प्रयत्नशील होते. प्रारंभी माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांनी या सांस्कृतिक भवनासाठी प्रयत्न केले. त्यानंतर विद्यमान आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून केज शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या सांस्कृतिक भवनाचे काम आता अंतिम टप्प्यात आलेले असून लवकरच अद्ययावत असं सर्व सोयींयुक्त हे सांस्कृतिक भवन केजमध्ये साकारते. या कामाचा आढावा घेतला आहे आमचे सहकारी मित्र व पत्रकार प्राध्यापक हनुमंत भोसले सर यांनी. गेली अनेक वर्षापासून केजचं सांस्कृतिक क्षेत्र एकाच भव्य दिव्य अशा सांस्कृतिक सभागृहाच्या किंवा नाट्यगृहाच्या शोधात होतं. अनेक दिवस याची प्रतीक्षा होती. मात्र आता आपण बघत आहोत ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत ते ठिकाण म्हणजेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं भव्य दिव्य असं एक सभागृह या ठिकाणी उभा राहावं लागलेलं आहे. खरं तर आपण बघू शकता हे सभागृह भविष्यात केज शहरातील कलाकार असतील किंवा साहित्य क्षेत्रातील लोक असतील या सर्वांसाठीच एक वरदान म्हणून आता सिद्ध होणार आहे. कारण गेले अनेक दिवसापासून या नाट्यगृहाची मागणी केजवासियांनी केली होती. अनेक वेळा यासाठी आंदोलनही झाली होती. मात्र गेली काही वर्षामध्ये आपण निश्चित राजकीय क्षेत्रांनाही याला मदत केली. माजी आमदार संगीताताई ठोंबरे मॅडम यांनी यासाठी सुरुवात केली होती. मात्र त्यावेळी त्यांनी फंड आणला परंतु जागा उपलब्ध नव्हती. त्यानंतर त्यांनी जागेसाठी प्रयत्न केला असं म्हणतात परंतु त्यानंतर मात्र जेव्हा आमदार नमिताताई मुंदडा यांनी यांच्या काळामध्ये पुन्हा हा फंड काही वाढवून आणण्यात आला आणि आता हे सभागृह अखेर आता याची सुरुवात होऊन प्रत्यक्ष उभा राहत आहे. आणि हे उभा राहताना आपण मागे जे माझ्या बघताय हा स्टेज, ज्या ठिकाणी स्टेज असणार आहे भव्य दिव्य जवळजवळ 20 बाय 30 एवढं स्टेज असणार आहे मला वाटतं. परंतु हे कायमचं होत असल्यामुळं थोडं आणखीन या ठिकाणी या स्टेजची रुंदी लांबी थोडी आपल्याला वाढवता येते का हे आपल्याला त्यांना सांगावं लागेल. जर ती झाली तर त्यासाठी एक चांगलं, कारण का एक कायमचं आता, कारण एक तर केजसारख्या ठिकाणी असे कामं होत नाही आहेत आणि जी होत आहेत त्याच्यावर आमच्या केजवासियांचं लक्ष आता असणं गरजेचं आहे. कारण आपण बघू शकतो हे काम जे आहे हे नाट्यगृह आहे हे कदाचित पुढे किती वर्षानंतर पुन्हा आम्हाला एखादं दुसरं नाट्यगृह स्थापन करण्याची किंवा निर्माण करण्याची गरज पडेल. परंतु आता तरी पुढच्या जवळजवळ 20 ते 25 वर्षापर्यंतच्या काळात जी पिढी येणार आहे त्या कलाकारांना, त्या साहित्यप्रेमींना मग तिथं व्याख्यानं होतील किंवा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. शाळेच्या आज बघतो आम्ही अनेक शाळा आहेत त्यांना असं स्टेज नाही आहे पर्टिक्युलर, त्या शाळासुद्धा आता या ठिकाणी येऊन आपले कार्यक्रम सादर करू शकतील. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं केज शहरात अतिशय गुणी कलाकार आहेत मात्र त्यांना अनेक वेळा स्टेज मिळत नाही. अनेक कार्यक्रम उघड्यावर घ्यावे लागलेले आहेत आत्तापर्यंत. मात्र ऊन पाऊस वादळ वारा यानं ते कार्यक्रम अनेक वेळा व्यत्ययित झालेले आहेत. आता मात्र आम्हाला खात्री आहे की हे नाट्यगृह झाल्यानंतर या कलाकारासाठी एक हक्काचं रंगमंच या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळं भविष्यामध्ये आमचे कलाकार या ठिकाणी तयार होतील. कारण आत्तापर्यंत उदासी होती सगळी. मात्र या सभागृहामुळं आपण बघू शकताय भव्य दिव्य वरच्या बाजूलाही बाल्कनीचा भाग येईल कदाचित आणि स्टेज आपलं आपण वरच्या बाजूला बघताय त्या ठिकाणी त्याचा स्लॅब राहणार आहे आणि खालचा भाग तो निघेल आणि स्टेजची उंची जी आहे ते आपण बघू शकतो. वर जो आता बांधणी चालू आहे त्यांची तिथपर्यंत त्याची स्लॅबची उंची राहणार आहे आणि वर डोम अतिशय मोठ्या आकारात आहे. साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे निश्चित असं आत्ता नाही सांगता येणार परंतु साधारणतः 700-750 लोकांची बसण्याची व्यवस्था कदाचित या ठिकाणी असू शकते. कदाचित हा आकडा मागं पुढं आपण जे गुत्तेदार आहेत त्यांना विचारून बघणार आहेत की नेमकी सगळी माहिती उद्या कदाचित गुत्तेदार श्रीयुत केंद्रे आहेत ते उद्या कदाचित उपलब्ध झाल्यानंतर आपण या ठिकाणाची माहिती नक्की घेणार आहे. आजचा व्हिडिओ फक्त आमच्या केजवासियांना ज्या गोष्टीची आम्ही अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत होतो, कारण खूप कलाकार चांगले आहेत. अगदी लहान लहान मुलं आम्ही बघतो जेव्हा आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो अगदी लहान मुलं स्टेजवर येण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांना स्टेज उपलब्ध होत नव्हतं. आता एक हक्काचं केज शहराचं लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाच्या रूपाने हे स्टेज आता त्यांना मिळणार आहे. हा आनंद खूप मोठा आहे. मात्र हे सर्व चालू असताना
याकडं केजवासियांनी लक्ष द्यावं, कारण अनेक वेळा असंच झालेलं आहे. केज शहरात जी कायमची कामं होणार आहेत, जी कामं पुन्हा कदाचित लवकर होऊ शकणार नाहीत, त्या कामाकडे केजवासियांचं अनेक वेळा लक्ष नसतं. त्यामुळं किमान जबाबदार लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर लोकांनी त्यावर लक्ष द्यावं. किंवा काम झाले दिले आणि आता गुत्तेदारी दिली, हा काही अंतिम भाग असू शकत नाही. किती तुम्ही भेटी दिल्या, किती वेळा त्यांना इथं बघितलं, हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तरच कामं उत्तम दर्जाची होऊ शकतील असं आम्हाला वाटतं. या ठिकाणी निश्चित उद्या पुन्हा एकदा आम्ही प्रत्यक्ष कुठं काय होणार आहे, कोणत्या ठिकाणी काय असेल, या सगळ्या गोष्टी सांगून किंवा विचारून आपण त्याच्यावर एक खास व्हिडिओ करणार आहेत, जेणेकरून आमच्या केजवासियांना किंवा तालुक्यातील लोकांना जे आपलं हक्काचं नाट्यगृह होईल आहे तिथं नेमकं कसं असणार आहे याची माहिती नक्की आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला देण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी काही कलाकार आहेत माझ्यासोबत, त्यांनाही आपण थोडंसं बोलतं करणार आहोत. या ठिकाणी आपण बघताय मुनीरजी, तुमचा बराचसा मोठा समूह आहे. मला एक सांगा की तुम्ही कार्यक्रम घेताय, मला वाटतं आता उद्याच्या 31 तारखेला 31 जुलैलाच ना का 30 जुलै उद्याच्या 31 जुलै तेच मला माहिती होतं. 31 जुलैला मोहम्मद रफी यांच्या गायन म्हणजे स्मरणार्थ गायन स्पर्धा ठेवलेली या ग्रुपनं सगळेच आहेत. मला वाटतं अनिल वैरागे आहेत, तुम्ही आहेत, हे सगळे कलाकार आहेत. तर काय सांगाल याबद्दल? म्हणजे आता या सभा नाट्यगृह यावर्षी तर तुम्हाला कार्यक्रम नाही घेता येणार आहे, पण पुढील वर्षी मात्र नक्कीच तो कार्यक्रम कदाचित तुम्हाला इथं घेता येऊ शकतो. म्हणजे असे अनेक कार्यक्रम आम्हाला सगळ्यांनाच घेता येतील. काय सांगाल याबद्दल? याबद्दल आज खूप आनंद होत आहे सर, की बरेच दिवसाने आम्ही ह्याची वाट बघत होतो की सांस्कृतिक हॉल कधी आम्हाला निर्माण होईल, कधी तयार होईल. आज आम्ही सगळेजण आज जे कार्यक्रम घ्यायला लागलो ते आत्तापर्यंत ते उघड्यावरच घेतलेत. बरीच परेशानी झाली आमची. खूप असे आम्ही म्हणजे काय कुठं जावं, कुठं घ्यावं, किती आता हे आम्हाला सांगता म्हणजे कसं आहे, सांगताना असं हुरूप वाटेल की आज फार मोठं काम आता झालेलं आहे. आणि इथून पुढं जे आहेत, आता परवाचीच आता गोष्ट आहे, आम्ही एक कार्यक्रम ठेवले 31 जुलैला आम्ही एक कार्यक्रम ठेवला आहे रफी साहेब यांच्या स्मरणार्थ. आणि त्यांची आज त्यांच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवलेला आहे, स्पर्धेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. परंतु आम्हाला हॉल करावे लागतात, कुठंतरी पैसा देऊन हे ते इकडून तिकडून काहीतरी करून आम्हाला हे अगदी बरोबर आहे तुमचं. अनेक वेळा जेव्हा कार्यक्रम घ्यायचे तेव्हा असंच वाटलं होतं. निश्चित यापुढं मात्र स्थानिकच्या सगळ्या कलाकारांना आपले वेगवेगळे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी एक हक्काचं विचारपीठ, एक रंगमंच आता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाच्या रूपाने मिळतंय. नक्कीच याचा आनंदच आहे.